अर्थ खात्याने GR काढूनही निधी मात्र मिळाला नाही. निधी वाटपाच्या वादावर संजय शिरसाटांचा दावा. तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचं शिरसाटांचं स्पष्टीकरण. बावनकुळेत चांगले मित्र, मित्रत्वाच्या नात्याने आजची भेट. तर भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही. संजय शिरसाटांची बावनकुळेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. नारायण राणेंच्या नितेश राणेंना कानपिचक्या. मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं. मुख्यमंत्री जनतेचा सेवक असतो म्हणत थेट नितेश राणेंना सुनावलं. ठाण्यात लागले ठाकरे बंधूंच्या युतीचे बॅनरवर उद्धव आणि राज ठाकरेंचा फोटो. तर मंत्री नितेश राणेंनाही बॅनरवरून डिवचलं. मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली संजय शिरसाटांची भेट. ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत शिरसाटांची भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती. इम्तियाज जलीलांनी केलेल्या आरोपांमुळे शिरसाट समर्थक आक्रमक. जलीलांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी समर्थक आक्रमक. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून शिवसेना उभाटा आक्रमक. क्या हुआ तेरा वादा असं म्हणत अंबादास दानवेंचा ट्रॅक्टर मोर्चा. जयंतराव हा राजकारणातला संपलेला विषय. दिवा विसताना मोठा होतो अशी त्यांची अवस्था. गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवरती टीका. मराठा आरक्षणाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात. पूर्णपीठासमोर आजपासून होणार सलग सुनावणी. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकारचं नवं धोरण आणणार असल्याची सूत्रांची माहिती. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, इतर मंडळांना धोरणात दिलासा मिळण्याची शक्यता. बहिणी योजनेवर भरत गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलंय. लाडक्या बहिणीमुळे निधीचं वाटप करणं मुश्किल झालंय. सगळे सोंग आणता येतात मात्र पैशांचे सोंग आणता येत नाही असं वक्तव्य गोगावले यांनी केलंय. पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक करणार असल्याची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी घरासमोर बंदोबस्त वाढवलाय. इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप केले होते. गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली. जयंत पाटील हा राजकारणातला संपलेला विषय आहे. तसंच जयंत पाटलांनी कुठलाही संघर्ष केलेला नाही. उलट दिवा विझताना मोठा होतो तशी जयंत पाटील यांची अवस्था झाली असा हल्लाबोल पडळकर यांनी केलाय. ते प्रदेशाध्यक्षपद सुटण्याची गोष्ट मला सिरियस वाटत नाही. तसंच ते का पळ काढतायत हे मला माहीत नाही असंही पडळकर म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर आहेत. भाजपच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या विकास संवाद सभेचं आयोजन करण्यात आलं. प्रहार जनशक्तीचे अकोल्याचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फडणवीसांच्या सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानं पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेत अज्ञात स्थळी हलवलं. वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. तुमच्या मुलावर टीका केल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं त्यामुळे तुमच्यावर टीका झाली तर मारहाण करण्यापर्यंतची धमकी द्यायची आणि तुमच्या चिरंजीवांनी टीका केली तर ते निवडून आले त्यांना लोकमत आहे असं सांगायचं हे कितपत योग्य आहे असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांना केलाय. ठाण्यातील 3 हातनाका इथे ठाकरे गटाकडून लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. 2 मराठी वाघांनी एकत्र येणं हीच महाराष्ट्राची इच्छा आहे. तर या बॅनरवरून नितेश राणेंनाही डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत तर दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाते आहेत असा उल्लेख देखील त्यावर करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यातच आता काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपा आमदार देवराव भोंगळे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर उभारण्यात आलेल्या मेडीगड्डा कालेश्वर धरणातील गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगासमोर माजी मुख्यमंत्री BRSचे अध्यक्ष KCR यांची चौकशी सुरू आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते. राज्य सरकारनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. सरकारनं मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार मुंबईत महापालिका आयुक्त हे प्रभाग रचना करणार आहेत. मुंबईमध्ये 227 प्रभाग निश्चित करण्यात आले. पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचा आदेश अखेर शासनाने जारी केलाय. महापालिकेसाठी 4 वॉर्ड्सचा मिळून एक प्रगत तयार
प्रभाग तयार करावा असं आदेशात सांगण्यात आलंय. दरम्यान ही प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करावी याचा उल्लेख केला नाहीये. प्रभाग रचना तयार करताना 2011 मधील जनगणना गृहीत धरावी की 2022 मध्ये वाढीव लोकसंख्या गृहीत धरून या आदेशाची अंमलबजावणी करावी याबाबत मनपा अधिकारी संभ्रमात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन शिंदे सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या आणि रखडलेल्या याचिकांच्या सुनावणीला आजपासून पुन्हा प्रारंभ होणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती NJ जमादार आणि न्यायमूर्ती संदीप माने यांच्या नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ मराठा आरक्षणासंदर्भात युक्तिवाद ऐकून घेणार आहे. अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया रोखण्यासाठी गर्भलिंग चिकित्सा आणि निदान दक्षता समितीमार्फत नियंत्रण ठेवलं जाणार आहे. महिलांच्या अवैध आणि अनावश्यक गर्भाशय शस्त्रक्रिया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. मनसेचे शहर प्रमुख राहुल कामत हे शिवसेना ठाकरे गटाच्या डोंबिवलीच्या शाखेत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमुळे डोंबिवलीमध्ये पुन्हा मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं या मागणीसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज कडूंच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे. दरम्यान बच्चू कडूंचं वजन 3 किलोंनी घटलं असून त्यांची प्रकृती खालावली आहे. संतप्त प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रक रोखत आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी ट्रक समोर झोपत सरकारचा निषेध केला. बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज 4था दिवस असून कडूंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज चांदूर बाजार बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहारचे कार्यकर्ते एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध केलाय. अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन चांगलंच पेटलंय. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टायर जाळून निषेध नोंदवण्यात आलेला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करत शेतकऱ्यांच्या शेतमालाचा नैवेद्य मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसमोर ठेवत निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू हे तुकडोजी महाराजांचे कर्मभूमी गुरुकुंज मोजरी इथे अन्नत्याग आंदोलन करतायत. या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पाठिंबा दिला. आणि आता एक सविस्तर बातमी. ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चांना जोर आलेला असतानाच दोन्ही राष्ट्रवादींचंही मनोमिलन होईल. काका पुतणे एकत्र येतील या चर्चाही चांगल्याच रंगू लागल्यात. राष्ट्रवादीच्या 26व्या वर्धापन दिनी याबाबत काही संकेत मिळतील, काही सुतोवाच मिळतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र तसं काही झालं नाही. दोन्ही राष्ट्रवादींनी आपले सोहळे दणक्यात साजरे केले, पण विलिनीकरणावर कुणीही थेट भाष्य केलं नाही. अर्थात त्याला नकारही दिलेला नाहीये. पाहूयात. दोन्ही राष्ट्रवादींचे वर्धापन दिन दणक्यात. राष्ट्रवादीच्या एकीकरणाची पुन्हा चर्चा. विलिनीकरणासाठी कार्यकर्ते आग्रही. नेत्यांकडनं मात्र वेट अँड वॉचची भूमिका. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत दोनही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले. एकमेकांवरती टोकाची टीका केली गेली. मात्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा संघर्ष थोडा मवाळ झाल्याचं चित्र दिसलं. अनेक कौटुंबिक कार्यक्रमांसह सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार एकाच मंचावरही दिसले. त्यामुळे दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांकडनं एकत्र येण्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं नाशिक आणि नागपूरमध्ये तसे बॅनर्सही झळकले. उद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, सगळ्या निवडणुका वेगळ्या वेगळ्या झाल्या, तर सगळ्यात पहिले राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विरोधात उभे राहतील. शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेच्या विरोधात उभे राहतील. परिणामी फायदा 4-5व्या पक्षाला होईल. आमचं हे मत आहे, जर खरोखर राष्ट्रवादी ठीक आहे, जनतेसाठी आम्ही खूप मोठं काम करतो, दादा चांगले काम करतात, पवारसाहेब चांगले काम करतात, पण ह्या महाराष्ट्रातल्या जर कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं घडवायचं असेल तर हे राष्ट्रवादीचं एकत्रीकरण अत्यंत आवश्यक आहे. पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भातला पुढचा निर्णय सुप्रिया सुळेंचा असेल असं शरद पवारांनी म्हटलं होतं. आणि त्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं आपण पाहूया. पण त्याला टाइमलाईन नाही ना. त्याला टाइमलाईन नाहीये. आज काही निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सर आखोबे असतात.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या पक्षाच्या अमोल मिटकरींनी भाष्य केलं होतं। आषाढी एकादशीपर्यंत दोन्ही भाऊ बहीण एकत्र येतील असं त्यांचं विधान होतं। त्यावर आम्ही कायम भाऊ बहीण राहू, पण आमचे राजकीय संबंध म्हणजे भातुकलीचा खेळ नाही असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय। दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठल्याही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे। आणि मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही। आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढेही आहेच, याच्यात काही वादच नाहीये। त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही। आणि राजकीय लाईन की काय घ्यायची असते ती दादाला आणि आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमच्या दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे। तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल, कारण का हा काही माझा आणि दादाचा विषय एकट्याचा नाही। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या केवळ चर्चाच आहेत असं म्हणत रोहित पवारांनी हा मुद्दाच खोडला। तर अमोल कोल्हेंनी शरद पवार घेतील तोच निर्णय अंतिम असल्याचं म्हटलं। नाही, ही चर्चा अनेक दिवसांपासून आहे, ही फक्त चर्चाच एवढंच या ठिकाणी सांगतो। जेव्हा पक्ष पहिल्यांदा फुटला होता तेव्हा आम्हाला संधी होती सत्तेत जाऊन बसायची, पण आदरणीय पवार साहेब आणि विचाराबरोबर आम्ही राहिलो, संघर्ष या सर्व कार्यकर्त्यांबरोबर आम्ही केलेला आहे। त्यामुळे आज सुद्धा पवार साहेब जे बोलतील ती आमच्या सगळ्यांची दिशा असेल। मला वाटत नाही आमच्याकडून कोणी असं अधिकृत विधान केलेलं माझ्या तरी ऐकिवात नाही, याविषयी मला तरी काही कल्पना नाही। आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय पवार साहेब जे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण। गेल्या जवळपास 3 महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत। त्याबद्दल दोनही पक्षांच्या नेत्यांकडनं वेगवेगळी विधानं केली जातात। मात्र अलीकडच्या काळातील या नेत्यांच्या विधानावरती नजर टाकल्यास पूर्वीचा कडवटपणा कमी झाल्याचं दिसतं। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुद्धा दोनही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवरती टीका टिप्पणी टाळली आणि हेच तर एकीकरणाच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल नाही ना, याचीही चर्चा रंगली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर पोलखोल केली आहे। 80% बेड रिकामे असतानाही रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी 56 लाखांचा खर्च केल्याचं बिल सादर करण्यात आलं। हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केली असून पेरणीच्या मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत, तर सध्या शेतकरी खतांसह बियाणे जुळणीच्या कामात व्यस्त झाले। जालना ते परभणी महामार्ग अडवत समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बाजारभावाच्या 5 पट मावेजा देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। दारू पिऊन रेल्वे रुळावर लोळत असलेल्या व्यक्तीला रेल्वे थांबवून लोको पायलटनं मारहाण केली। रेल्वे येत असल्यानं रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर हा मद्यपी व्यक्ती रुळावर झोपला। ही सर्व घटना एका प्रवाशानं मोबाईलमध्ये कैद केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ज्योती साळुंके या विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ करत तिची हत्या केली असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबानं केला। या प्रकरणी आरोपींची फेर तपासणी करण्यात यावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमधील ई रिक्षा पायलट प्रोजेक्टला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। आतापर्यंत 2 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतला असून यातून जवळपास 592 रुग्णांना आधार मिळालाय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे इथे 201 वर्षांची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तांबड्या रंगाच्या बैलानं कर तोडली। ही कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। जळगाव जिल्ह्यामध्ये राज्यात बंदी असलेल्या HTBT कापूस बियाण्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर येते। याचा गुजरात मध्य प्रदेशमधून पुरवठा होत असल्याचा संशय आहे। या प्रकरणी कृषी विभागाकडून पडताळणी सुरू आहे। सोलापूर पालिकेकडून सोलापुरातील थकबाकीदारांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। करसंकलन करण्यासाठी मालमत्तेची जप्ती होणार आहे। जवळपास 300 कोटीची थकबाकी असून थकबाकीदारांना 12 जूनपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे। भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहूमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात। मात्र वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देहूतील इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे। त्यामुळे पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली आहे। मावळ तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वीच्या झालेल्या पावसामुळे अडचणीत आले होते। इंद्रायणी भात रोपांची पेरणी झाली मात्र ती रखडली होती आणि मात्र गेल्या काही दिवसांपासून
पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांची भात रोपणी करायला सुरुवात झाली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे जात असते त्या रथाला आधुनिकतेची जोडी देण्यात आलेली आहे. ज्या भक्तांना वारीमध्ये सहभागी होता येत नाही अशा भक्तांना आता 24 तास महाराजांच्या पालखीचं दर्शन होणार आहे. रथाला 8 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा काही दिवसांवर आल्यानं देहूमध्ये विविध कामांची लगबग सध्या दिसून येते. देहू नगरपंचायतकडून इंद्रायणी नदीच्या घाटावर स्वच्छता केली जाते. चिकलठाणा येथील विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळाला आहे आणि या कामासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त 150 कोटींचा निधी प्रशासनाला मंजूर झाला. सोलापुरात अजित पवार गटाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असलेल्या ओंकार हजारे या तरुणानं आत्महत्या केली आहे. ओंकारच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. या प्रकरणी चावडी पोलीस ठाण्यातून अधिकचा तपास सुरू आहे.